शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी ती म्हणजे शेतकऱ्यांसाठी आले पुन्हा एकदा सोन्याचे दिवस. थोड्याच वेळामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहे. 22 एप्रिल म्हणजे आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर मित्रांनो, आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यात ह्या नवीन नवीन योजनांचे नवीन पैसे ॲड झाले. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यात जे पूर्वीचे पैसे होते जे आतापर्यंत शेतकऱ्यांना मिळाले नाही, ते सुद्धा संपूर्ण पैसे आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ॲड झालेले आहे. तर मित्रांनो, काय संपूर्ण माहिती आणि कोणकोणत्या योजनांचे हे पैसे आलेले आहे ते तर आपण बघणारच आहोत मित्रांनो. जर तुम्ही बघितलं तर आपण आता बघू शकतो दुष्काळी उपाययोजनासाठी जे आदेशांचे आडसर होते मित्रांनो, राज्यात पुन्हा एकदा आता नवीन जर विचार केला तर 93 नवीन महसूल मंडळांमध्ये दुष्काळ मित्रांनो जाहीर करण्यात आलेला होता. त्याचबरोबर आता जे पूर्वीचे मंडळ आहे आणि हे नवीन मंडळ आहे, या सर्वांमध्ये आता शेतकऱ्यांना ही रक्कम मित्रांनो वाटप केली जाणार आहे. तर मित्रांनो, यामध्ये शेतकऱ्यांना सरसकट रक्कम ही दिली जाणार आहे. तर मित्रांनो, काय संपूर्ण माहिती आता आपण पुढे व्हिडिओमध्ये बघू. परंतु त्याआधी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, आपण बघतो की आपल्याला माहिती आहे आपल्या जिल्ह्यातील तसेच राज्यातील दुष्काळी पार्श्वभूमीवर दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या महसूल मंडळामध्ये राज्य सरकारने जाहीर केलेल्या 8 सवलतींची मित्रांनो अंमलबजावणी सुरू असते. आता त्याचप्रमाणे जे शासन निर्णयाअभावी काही कामे रखडलेली होती त्या कामामध्ये आणि ह्या नवीन महसूल मंडळामध्ये ह्या शेतकऱ्यांना आता ही नवीन आठ जी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी ज्या 8 सवलती असतात ह्या आता शेतकऱ्यांना लागू होणार आहे. जर आपण विचार केला मित्रांनो तर शेतकरी बांधवांसाठी जर आपण बघितलं ग्राम स्तरावर येणाऱ्या अडचणींचा अहवाल सोमवार दिनांक 22 म्हणजे आज मित्रांनो ह्या सायंकाळपर्यंत सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी जलज शर्मा यांनी तहसीलदारांना दिलेले होते मित्रांनो. त्याचप्रमाणे जर आपण विचार केला तर राज्य शासनाने 31 ऑक्टोबर 2023ला जिल्ह्यातील 15 तालुक्यापैकी जर बघितलं आपण येवला, मालेगाव, सिन्नर हे 3 तालुके मित्रांनो असे आहेत की त्यांना पूर्णतः दुष्काळी घोषित हे सुद्धा केलेले आहे मित्रांनो. आपण बघू शकतो मालेगाव, सिन्नर आणि येवला. त्याचबरोबर आपण जर बघितलं त्यानंतर पुन्हा 60 महसूल मंडळामध्ये दुष्काळ जाहीर करत असे एकूण 93 महसूल मंडळामध्ये सध्या दुष्काळ जाहीर केला आहे मित्रांनो. या सर्व दुष्काळग्रस्त भागात राज्य शासनाने नवनवीन अशा 8 प्रकारच्या सवलती आता लागू केलेल्या आहे. पण या सवलती ज्या विभागाशी संबंधित आहे त्या विभागाचा शासन निर्णयाची प्रतीक्षा असल्याने अजूनही दुष्काळ उपायांची अंमलबजावणी मित्रांनो झालेली नाही. ती अजून त्याची मित्रांनो शेतकरी बांधव ही वाट बघत आहेत. जर आपण बघितलं नाशिक जिल्ह्यात यंदा अत्यंत कमी पर्जन्यमान झाल्याने जिल्ह्यातील 1088 गावाची पैसेवारी ही 50 पैशाच्या आत आहे. बघू शकता तुम्ही 1088 गावाची पैसेवारी डायरेक्ट 50 पैशाच्या सुद्धा आत आहे. तर 874 गावामध्ये मात्र पैसेवारी 50पेक्षा जास्त जाहीर करण्यात आलेली आहे मित्रांनो. यात 50 पैशाच्या आत पैसेवारी असलेल्या गावांना शासनाने दुष्काळ मदत जाहीर करून यात येवला, मालेगाव, सिन्नर ही तालुक्या पूर्णतः दुष्काळी घोषित करण्यात आलेली आहे. या दुष्काळी भागातील शेतकऱ्यांचे पिकाचे नुकसान झाले तर त्यांना 2023च्या खरीप हंगामातील 7-12 उतार्यावरील पिकाच्या नोंदीच्या आधारे मदत ही दिली जाणार. खरीप हंगामातील कोरडवाहू जमिनीतील पिकाच्या 33% अधिक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ही मदतही मिळत असते. बहुवार्षिक फळपिके आणि बागायती पिकांचे 33% जास्त नुकसान झाले त्यांचा पंचनामा करण्याच्या सूचना तातडीने या जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी मित्रांनो सविस्तर अशा दिलेल्या आहे. त्याचप्रमाणे आपण जर बघितलं त्यानुसार त्यांचे पंचनामे करण्यात आले. त्यात पिण्याचे पाणी असो ते टँकरने पुरवणे असो ही एकच सुविधा महसूल व जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आली आहे. इतर 7 सुविधा देण्याबाबत शासन निर्णय नसल्याने या पुरवण्यात अडथळा येत आहे. शिक्षण असो किंवा महावितरण असो, महसूल असो या 3 विभागामार्फत या सुविधा देण्यात येणार आहे. त्या संदर्भात शासनाने वेगवेगळे शासन निर्णय काढण्याचे गरजेचे आहे असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. जर मित्रांनो आपण पुढे बघितलं तर कोणकोणत्या सुविधा ह्या दिल्या जातात. दुष्काळी भागात जमीन महसुलात सूट, पीक कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडीत कर्जाची वसुलीवर मित्रांनो स्थगिती आणणे. त्याचप्रमाणे कृषी पंपाच्या चालू बिलामध्ये 33.5% सूट, शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या शुल्कात माफी. त्याचप्रमाणे रोजगार हमी जी असते मित्रांनो त्याच्या अंतर्गत कामे, पिण्याचे पाणी टँकरने पुरवणे, शेती पंपाची वीज जोडणी खंडित न करणे याप्रमाणेच्या विविध सुविधा ह्या शेतकऱ्यांना दिलेल्या असतात. आता आपण बघू मित्रांनो कोणत्या जिल्ह्यातील किती किंवा कोणत्या तालुक्यातील किती मंडळांची संख्या आहे. नाशिकमधील 10 मंडळे, दिंडोळीमधील 3 मंडळे, सिन्नरमधील 12 मंडळे, मालेगावमधील 13 मंडळे, चांदवडमधील 8 मंडळे, येवलामधील 8 मंडळे, निफाड 11, देवळा 4, नांदगाव 8, कळवण 5, बागलाण 11 असे मित्रांनो ह्या मंडळांचे समावेश आहे.